दिवंगत अजित पवार शेवटचा फोन कॉल समोर आलेला आहे. त्या 10 मिनिटांमध्ये काय घडलं हे सांगितलेलं आहे. बघा, अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अजित पवारांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवली. श्रीजित पवारांनी केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं. अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 वाजता झाला, तर त्याआधी 8:37 अजित पवारांनी श्रीजित पवारांना कॉल केला होता. या कॉलमध्ये सर्वच धर्मीयांना सोबत घेऊन जाण्याची आणि अजित पवारांची भूमिका होती आणि याबाबतच अजित पवार श्रीजित पवारांसोबत फोनवर बोलत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत श्रीजित पवार आणि अजित पवारचं छोटंसं भाषण झालेलं आहे. यावेळी फोनवर सर्व जाती धर्मसोबत आपण राहत आहोत, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण काम करू, असं अजित पवारांनी श्रीजित पवारांना म्हणाले. फोनवर पहिले अजितदादा रागावले, नंतर श्रीजित पवार त्यांना अरे बाबा म्हणत समजावले. कॉल रेकॉर्डिंगद्वारे समोर येत आहे. तसेच माळी समाजाला मी जिल्हा परिषद उमेदवारी दिली आहे, बाकी कोणी दिली नाही, इतर पक्षांनी कोणी दिली नाही, आपण ती दिलेली आहे, असं अजित पवारांनी फोनवर बोलून सांगितलं. अजित पवार यांचं विमान अपघाताचं निधन झालं. 28 जानेवारी अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी 8:46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये